नमः ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद्भागवतम स्कंध 4 अध्याय 13 नवा अध्यायाचा ध्रुव महाराजांचे वंशज। श्लोक नंबर 10। जडान्धबधिरोन्मत्त मूकाकृतिरतन्मति लक्षितः पथिबालानां प्रशान्तार्चिरिवानलः। जडान्धबधिरोन्मुक्त मूकाकृतिर्तन्मतिः लक्षितः पथिबालानां प्रशान्तार्चिरिवानलः। जडान्धबधिरोन्मत्त मूकाकृतिरतन्मतिः लक्षितः पथिबालानां प्रशान्तार्चिरिवानलः। जडान्धबधिरोन्मत्त मूकाकृतिरतन्मतिः लक्षितः पथिबालानां प्रशान्तार्चिरिवानलः। जड़ मूर्ख अंध अंध बधिर बहिरा उन्मत्त वेड़ा मूक मुका आकृति रूप अतत तसा नसलेला मती त्याची बुद्धी लक्षितः तो दिसत असे पथी रस्त्यावरील बालानां अल्पबुद्धी लोकांनी प्रशांत शांत अर्चिही ज्वालांनी इव प्रमाणे अनलह अग्नि। भाषांतर आहे, रस्त्यावरील अल्पबुद्धी लोकांना उत्कल मूर्ख आंधळा मुका बहिरा आणि वेडा असल्याप्रमाणे भासे। प्रत्यक्षात मात्र तो तसा नव्हता,
प्रत्यक्षात मात्र तो तसा नव्हता. तो धगधगत्या ज्वाळा नसलेल्या आणि राखेने आच्छादिलेल्या अग्नी समान दिसत होता. इथून पुढे अशा भरपूर कथा आहेत ज्याच्यामध्ये पूर्ण विरक्त वैरागी राजाचं वर्णन अशा प्रकारेच केलेलं आहे. भक्त हा नेहमी नॉर्मल जनतेला वाटत असतं की वेडाच आहे, मूर्ख आहे, मुका आहे, बहिरा आहे, आंधळा आहे. कारण भौतिक सुखासाठी तो धडपडत नसतो. लोकांना वाटतं हा आंधळा आहे. पुढे वृषभदेवाच्या वंशावळीमध्येच भरत राजा, जड भरत हे देखील असेच वागतात. याचा अर्थ ते मूर्ख नव्हते किंवा अस्वच्छ राहायचे असं नाही, परंतु ते असे वागायचे कारण त्यांना या भौतिक जगाबद्दल बिलकुल आसक्ती नव्हती. या भौतिक जगाशी काही देणं घेणं नव्हतं. त्यामुळे उत्कल ध्रुव महाराजांचा पुत्र अशा पद्धतीने व्यवहार करायचा. जन्मल्यापासूनच विरक्त होता. तात्पर्य, भौतिकवादी लोकांनी निर्माण केलेल्या प्रतिकूल परिस्थिती, परस्पर विसंगती आणि त्रास टाळण्यासाठी जड भरत आणि उत्कलासारखे संत पुरुष शांत व अबोल राहतात. अशा संत पुरुषांना अल्पबुद्धी लोक वेडे, बहिरे अथवा मुके समजतात. वास्तविकपणे प्रगत भक्त भक्तिमय जीवनाचा स्वीकार न केलेल्या लोकांशी बोलणे टाळतो, पण भक्तिमय जीवनातील इतरांशी तो मित्रत्वाची बोलणी करतो आणि निष्पाप सामान्य लोकांना प्रबुद्ध करण्यासाठी तो त्यांच्याशी बोलतो. तेव्हा आपण म्हणतो ना, असत संग त्याग हे वैष्णव आचार. जे लोक भक्तिमय जीवनाचा स्वीकार करत नाहीत अशा लोकांशी बोलणं टाळलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की प्रभूजी थोडस प्रॅक्टिकल जगायला पाहिजे, समाजामध्ये भावकीमध्ये वावरायचं असेल, जॉब करायचा असेल, व्यवसाय करायचा असेल, बिझनेस करायचा असेल तर बोलायला लागतं. आता काय करायचं? बंद करायचं. काय करायचं? बंद करायचं. 24 तास भक्तांच्या संघात राहायचं, 24 तास भक्तिमय सेवा करायची, प्रसाद घ्यायचा, 24 तास भगवंतांचं स्मरण करायचं, 24 तास भगवंतांच्या लीला कथांचा प्रचार करायचा. हे जीवन असलं पाहिजे. असं जीवन भौतिकवादी लोकांना आवडत नाही. त्यांना वाटते की वेस्ट ऑफ टाइम आहे. परंतु प्रभुपादांसारखे आचार्य आपल्याला सांगतात की भौतिक जगामध्ये सुख सुविधा गोळा करण्यासाठी जी धडपड संघर्ष केला जातो ते वेस्ट ऑफ टाइम आहे. हो की नाही? कारण त्याच्यामध्ये दुःखच दुःख आहे, भय, चिंता, शोकनी भरलेलं आहे. निवांत मध्ये राहायला तुम्हाला शिकवतात आचार्य, तुम्हाला नकोय. या प्रभुपादांच्या चळवळीमध्ये येऊन चळवळ बंद करायचा प्रयत्न करत आहोत आपण. नॉर्मल जगा. तो काय हिरो, काय नाव त्याचं, माधवाज रॉक बँड मधलं त्याचं, माधव त्याच नाव आहे काय? फालतूची स्टोरी करून त्याच्यावरती YouTube व्हिडिओ बनवतात
आणि आपले भक्त लोक पण धडाधड फॉरवर्ड करतात. का? कारण आपलं पण जीवन तसंच आहे. तिथं एक व्हिडिओ आलेला, टॅक्सी मधून जात होता. टॅक्सी ड्रायव्हर विचारतो, आप भक्त है प्रभु जी? तो प्रॉब्लम क्या है? नहीं, आप कोट सूट पहने हुए हैं, बाल बड़े हैं आपके, हाथ में अटैची है, बैग है, लॅपटॉप है, क्या भक्त ऐसे थोडी होता है. आणि मग तो पूर्णपणे समजावून सांगतो त्या व्हिडिओ मध्ये की भक्त ऐसी होता है, भक्त का भी भौतिक जीवन होता है. अरे भक्त का जीवन भौतिक जीवन भक्ताचं असेल तर तो भक्त कसा? परफेक्टली चुकीचा मेसेज द्यायचं काम करतायत प्रभुपादांचं नाव घेऊन. ही एकच स्टोरी नाही आहे उत्कलची. इथे पुढे वृषभ देवांची सेम स्टोरी आहे, अगदी डिटेल मध्ये. उत्कलचं फक्त एका श्लोकामध्ये इथं वर्णन केलेलं आहे. वृषभ देवांचं अख्खा अध्याय आहे वर्णन करण्यासाठी की त्यांना बिलकुल या जगाशी काही देणं घेणं नव्हतं. सेम जड भरतच्या स्टोरीवरून तर आपल्याला लक्षात येते, जड भरतनी कानाला खडा लावलेला की एक आयुष्य वाया घालवलंय, आता हे आयुष्य वाया घालवायचं नाही, कोणाशी बोलायचंच नाही. हे जर तुम्हाला समजलं नसेल, या भौतिक जगामध्ये तीळ मात्र देखील गोष्ट, वस्तू, व्यक्ती अशी नाही जी तुम्हाला सुख देऊ शकते, हे जर तुम्हाला पटलेलं नसेल तर तुम्ही चुकीची भक्ती करताय, चुकीच्या भक्ती मार्गात आहे. नाही, प्रभूजी नवीन भक्तांना हे सांगितलं नसलं पाहिजे. प्रभुपाद पहिल्या लेक्चर मध्ये हे सांगतात. प्रभुपाद जिथं जिथं गेले, टीव्हीवर इंटरव्ह्यू द्यायला प्रभुपादांना पहिल्यांदा बोलवलेलं, फर्स्ट टाइम. पहिल्या वाक्यात प्रभुपाद सांगतात, हे जीवन जे आहे हे भगवान श्रीकृष्णांना पूर्णपणे 100% समर्पण करण्यासाठी. पहिल्या वाक्यात आपल्याला भगवान श्रीकृष्णांचं नाव घ्यायला भीती वाटते स्टेजवरती. का? लोक पळून जातील, आपला तिरस्कार करतील. भगवान श्रीकृष्णांचं नाव घ्यायला भीती वाटते गौर गोपालदास प्रभूंना. वैराग्य विरक्ती काय समजावून सांगणार ही लोक? होय नाही? तो व्हिडिओ तुम्ही पण बघितला असाल माधवाज रॉक बँडचा, किती चुकीचा. हे प्रभुपाद इथे सांगतात, वास्तविकपणे प्रगत भक्त भक्तिमय जीवनाचा स्वीकार न केलेल्या लोकांशी बोलणे टाळतो. माधवाज रॉक बँड वरचा माणूस सांगतो की भक्त पण नॉर्मलच जगतात, त्यांचा पण जॉब असतो, व्यवसाय असतो, कुटुंब असतं, पैसे कमवतात. नशीब मॉल सिनेमाला जातात म्हटलं नाही त्याच्यात. नॉर्मल, तुमच्यात आमच्यात काही फरक नाही प्रभूजी. ड्रायव्हरला सांगतो, टॅक्सी ड्रायव्हरला, तुझ्यात आणि माझ्यात काही फरक नाही. मी फक्त जप करतो, तू करत नाही, बाकी सगळं आपण सेमच करतो. म्हणजेच बाकी सगळे पाप आपण सेमच करतो. भगवान म्हणतात, पाप कर्म बंद नाही केलं तर तुम्ही भक्त होतच नाही. भक्तीचा ऱ्हास, ज्याला भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात, धर्माची ग्लानिर्भवति भारत, ही अभक्तांकडून होत नसते, भक्तांकडून होत असते. का? आपल्याला सगळं निरसवानं, हजारो लाखो करोडो भक्त आहेत, 10, 20, 50, 100, 120, 200 करोडची मंदिर आहेत, परंतु सुख आनंद दिसत नाही. सगळीकडे भांडणं, पॉलिटिक्स, निरसवानं वातावरण. का आहे? कारण शुद्ध भक्तीचा प्रचार नाही. अशा प्रकारच्या अपसिद्धांताचा, अधर्माचा प्रचार केला जातो. ज्या गुरु शिष्य परंपरेमध्ये एकाच गुरुच्या आधी असे गुरु होऊन गेले, त्यांच्या प्रणाम मंत्रामध्ये आपण म्हणतो, रूपानुगा विरुद्ध अपसिद्धांत द्वंद्व हारिणे. ऋषीला रूप सनातन गोस्वामींनी जी भक्ती समजावून सांगितली, त्याच्या विरुद्ध एक वाक्य जरी कोणी बोलत असेल तर त्याच्यावरती सिंहासारखा अटॅक करणारे भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांचे आपण अनुयायी आहोत.
काय करायला लागलोय आपण. आणि हे आजूबाजूला प्रचारच असा होतो. तुम्हाला पण असे सांगणारे काही 4 वरिष्ठ भक्त मिळतात, म्हणून तुम्ही पण जाऊन ज्यांनी भक्ती स्वीकारलेली नाहीये त्यांच्याशी पण बोलत बसता. प्रभुपाद इथे सांगतात, ज्यांनी भक्तिमय जीवनाचा स्वीकार केलेला नाही त्या लोकांशी बोलणे टाळतो. तुम्हाला टाळावं असं वाटत नाही, कारण तुम्हाला 4 महान कलियुगी भक्तांनी येऊन सांगितलंय चालतंय, हो की नाही. मग प्रभुपादांचं कोण ऐकणार. प्रभूजी मला पहिला स्कंद तेवढा द्या अल्टर वरती ठेवायला, रोज फुलं वाहतो त्याला मी काय वाचणार नाही. हे कोण वाचणार, याची चर्चा कोण करणार, हे आचरणात कोण आणणार. आणि याची चर्चा केली की काही लोकांना वाटतं निगेटिव्ह बोलत. प्रभुपाद की जय म्हणणाऱ्यांनी हे सिरियसली घेतलं पाहिजे. अरे प्रभुपाद की जय, ज्यांचा जय जयकार करतोय मी, त्यांनी मला सांगितलंय की ज्यांनी भक्तिमय जीवनाचा स्वीकार केला नाही त्या लोकांशी बोलणं टाळलं पाहिजे. उप्स. मग एकतर हे कळा, नाही तर उद्यापासून प्रभुपाद की जय म्हणायचं बंद करा. प्रभुपादांना जय जयकार केल्यावर प्रभुपाद खुश होणार आहेत का. प्रभुपादांची सांगितलेले जे आदेश उपदेश आहेत, डायरेक्शन आहे, निर्देश आहे, त्याचं पालन केलं तर आचार्य आनंदी संतुष्टी होणार आहेत. पण भक्तिमय जीवनातील इतरांशी तो मित्रत्वाची बोलणी करतो आणि निष्पाप सामान्य लोकांना प्रबुद्ध करण्यासाठी तो त्यांच्याशी बोलतो. जावा समाजामध्ये भक्तीचा प्रचार करण्यासाठी जावा. तुमच्या बिझनेसच्या ठिकाणी, तुमच्या जॉबच्या ठिकाणी 4 कर्मी लोक जर बोलत बसले असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला काय इंटरेस्ट आहे. नाही, एक सोशल सिस्टीम असते प्रभूजी. सोशल सिस्टीम कशी टाळू शकतो आपण. सोशल सिस्टीम टाळणे त्यालाच म्हणतात चळवळ. श्रील प्रभुपादांनी चळवळ सुरू केलेली आहे. या सोशल सिस्टीम मध्ये राहून तुम्हाला जगायचं शिकवणं प्रभुपादांनी शिकवलेलं नाही आहे. चळवळचा अर्थ असतो जी सोशल सिस्टीम जे समाजामध्ये चालू आहे त्याच्या विरुद्ध वागणे. चळवळचा अर्थ माहिती नाही आपल्याला. निष्पाप लोकांना प्रबुद्ध करण्यासाठी बोलतो म्हणजे काय, ज्यांना भक्तीचा लवलेश नाही, काय नाही, ते भक्तीमध्ये येऊ शकतात अशा लोकांशी बोलून त्यांना भक्त बनवायचा प्रयत्न करतो बस. नाहीतर ते तोंड बंद ठेवतो. कशाला तोंड उघडायची गरज आहे. नाही. मगाशी काय मी म्हणालो, मी भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर कोण होते. रूपानुगा विरुद्ध अपसिद्धांत द्वंद्वहारीने. रूपानुगाचा सिद्धांत काय आहे. तर तुम्ही म्हणाल की प्रभूजी शिल प्रभुपादांचं वाचायचं होईना, आता रूप गोस्वामींचा सिद्धांत कधी वाचायचा. कुठल्याही आचार्याचं सेम सिद्धांत असतं. प्रभुपादांनी आपल्याला दिलेला आहे रूपानुगा, त्याला म्हणतात नेक्टर ऑफ इन्स्ट्रक्शन, उपदेशामृत. उपदेशामृत वाचला की तुम्हाला कळतं रूप गोस्वामींना काय म्हणायचंय, की नाही. आणि उपदेशामृतच्या पहिल्या श्लोकामध्ये, पहिल्या वाक्यामध्ये, पहिल्या शब्दामध्ये रूप गोस्वामी म्हणतात वाचो वेगम, बोलण्यावर कंट्रोल ठेवा. 4 लोक स्टॉक मार्केट बद्दल बोलतायत, याच्याबद्दल बोलतायत, त्याच्याबद्दल बोलतायत. तुम्हाला पण त्यातच इंटरेस्ट आहे, कारण तिथे तुमचा बिझनेस आहे, तिथे तुमचं जॉब आहे, तिथे तुमची भावकी आहे, समाज आहे. काय करायचं प्रभूजी, अडकलंय. कोणी तुम्हाला बांधून ठेवलंय, या बोलायचं. नाही बोलला तर तुम्हाला उद्या फाशी दिली जाईल. कशाला बोलायला पाहिजे. रूप गोस्वामी सांगतात बोलू नका, तर आपण ऐकायचं. बोलू नका. बोलायचंच असेल तर त्यांना भक्त बनवण्यासाठी बोला, असेल तर चुप बसा. हे उत्कल सारखे भक्त महान भक्त असतात, शुद्ध भक्त असतात. प्रभुपाद इथे त्यांना म्हणतात जड भरत आणि उत्कल सारखे संत पुरुष शांत आणि अबोल राहतात. सगळीकडे बडबड करायची सवय आपल्याला.
प्रभुपादांचा आदेश आहे तुमच्यासाठी, भक्तिमय सेवेचा स्वीकार न केलेल्या लोकांशी बोलणे टाळलं पाहिजे. इतरांची मित्रत्वाची भक्तिमय सेवा स्वीकार केलेल्यांची मित्रत्वाची बोलणी केली पाहिजे आणि निष्पाप सामान्य लोकांना भक्त बनवण्यासाठी त्यांच्याशी बोललं पाहिजे. खरे पाहता संपूर्ण जग जवळजवळ अभक्तांनीच भरलेले आहे आणि म्हणून एका प्रकारच्या अतिप्रगत भक्तास भजनानंदी असे म्हणतात. तथापि गोष्ट्यानंदी प्रकारचा भक्त हा भक्तांची संख्या वृद्धिंगत करण्यासाठी प्रचार करतो. परंतु असे प्रचारक देखील आध्यात्मिक जीवनाविषयी प्रतिकूल वृत्ती असणाऱ्या विरोधी घटकांना टाळतात. हे माहितीये तुम्हाला, भजनानंदी, गोष्ट्यानंदी. भजनानंदी, नंदी म्हणजे त्यातला आनंद मिळत, त्याचा आनंद आहे. भजनानंदी म्हणजे भजनामध्ये आनंद असलेला. भजन म्हणजे मराठी भजन नव्हे, संस्कृत भजन, सेवा, सेवामध्ये आनंद असणारा. रूपानुगा विरुद्ध अपसिद्धांत, रूप सनातन रघुनाथ भट्ट, रघुनाथ दास, श्री जीव गोपाल भट्ट हे भजनानंदी होते. रोज सकाळी आपण प्रणाम करतो त्यांना, हो की नाही? होपफुली तुम्ही पण करता रोज सकाळी प्रणाम त्यांना. रोज सकाळी प्रणाम करताना आपण काय म्हणतो? राधा कृष्ण पदारविंद भजना नंदेन मत्तालिका. हे राधा कृष्णांच्या भजनामध्ये व्यस्त आहेत, हे सेवेमध्ये भजनानंदी आहेत. भजनानंदी झालं पाहिजे माणसाने. तुम्ही खऱ्या अर्थाने जर भजनानंदी झाला तर मग गोष्ट्यानंदी होऊ शकता, नाही तर गोष्ट्यानंदी व्हायचा प्रयत्न पण करू नका. गोष्ट्यानंदी म्हणजे दुसऱ्याला जाऊन सांगणे. दुसऱ्याला जाऊन काय सांगणार तुम्ही? भजन सांगितलं पाहिजे. भजन तुम्हालाच येत नाही, मग दुसऱ्याला जाऊन तुम्ही काय सांगणार? रूप सनातन गोस्वामी हे भजनानंदी होते. भजनानंदी म्हणजे अथक परिश्रम केला त्यांनी चैतन्य महाप्रभूंसाठी. आपण फक्त त्यांना लक्षात ठेवलंय, सिद्धांत दिला म्हणून, हो की नाही? वंदे रूप सनातन रघुयुग श्रीजीव गोपालक. प्रणाम करताना आपण तेच म्हणतो, नाना शास्त्र विचार न कनिपण. अनेक अनेक शास्त्र दिले आपल्याला रूप सनातन गोस्वामींनी, पण तुम्हाला माहिती नाही आहे, राधा कुंड, श्याम कुंड टिकाव फावडा हातात घेऊन खोदून पण काढले रूप सनातन गोस्वामींनीच. चुकीची कल्पना आपल्या डोक्यात भरवली आहे. भक्ती म्हणजे शांत बसून जप करायचा. कष्ट कोण करणार? प्रभुपाद म्हणतात, आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवणे आणि भगवान श्रीकृष्णांसाठी महान कठोर परिश्रम करणे हे आपल्या जीवनाचं सिद्धांत असलं पाहिजे. गोष्ट्यानंदी व्हायला सगळ्यांना इंटरेस्ट जास्त असतो, कारण तिथे पद प्रतिष्ठा आहे. लगेच गळ्यात हार पडतो, वरिष्ठ म्हणून टायटल दिलं जातं. भजनानंदी पहिले झालं पाहिजे. भजनानंदी व्हा, मग गोष्ट्यानंदी व्हा. हृदय शुद्ध करा, सेवा करा. श्रील प्रभुपादांनी दिलेल्या प्रत्येक वाक्य शब्दाचं आचरण करा. किती कष्ट पडत, कष्टमय जीवन हेच भक्तिमय जीवन असतं. आरामाचं जीवन जगायला आपण आलोय या भौतिक जगामध्ये, मग आरामाचं जीवन मध्ये भक्ती कशी करणार तुम्ही? आराम म्हणजे शारीरिक आराम. मनाला आराम तेव्हाच मिळतो जेव्हा भगवंत संतुष्ट होतात. शरीराच्या आरामाचं काय देणं घेणं आपल्याला? आणि प्रभुपाद पुढे लिहितात की असे गोष्ट्यानंदी भक्त देखील जे दुसऱ्यांना भक्तिमय सेवा समजावून सांगण्यासाठी धडपडतात, त्याच्यासाठीच फक्त दुसऱ्यांची जाऊन भेटतात, संग करतात, बोलतात, असे भक्त देखील, असे प्रचारक देखील आध्यात्मिक जीवनाला एखादी गोष्ट प्रतिकूल असेल, त्याच्यामुळे आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्या अधोगती होत असेल, प्रॉब्लेम येत असेल, तर ते टाळतात. अशा विरोधी घटकांना ते देखील टाळतात. काय गरज आहे?
विषाची परीक्षा घ्यायचं काम करतोय आपण. हे विष आहे, भौतिक जगामध्ये भौतिक अस्तित्व हे विषाप्रमाणे आहे. तिथून बाहेर पडायचं असेल तर औषध काटेकोरपणे घेतलं पाहिजे, परंतु आपण औषध घेताना देखील अळमडळम करतो. ठीक आहे प्रभूजी, एक दिवसाने काय होतंय, ही विषाची परीक्षा नाही. कोण म्हणतं जानिया सुनिया विष खायन, नरोत्तम दास ठाकूर. सगळं माहिती आहे. नरोत्तम दास ठाकूर म्हणतात सगळं माहिती आहे तरी जाणून बुजून विष खाणारे लोक आहेत. एक शब्द जरी बोलला या माणसाशी तर मी थोड्या वेळापुरती भौतिक प्रकृतीने विचलित होणार आहे हे तुम्हाला पण माहिती आहे, तरी पण जाऊन आपण विष खातो. जानिया सुनिया विष खायन. हाऊ डज इट गो? राधा कृष्ण नाम मनुष्य जन्म पाहिला राधा कृष्ण ना भजिला, जानिया सुनिया विष खायन. मत्वा तम जडम उन्मत्तम कुलवृद्धा समंत्रिणः वत्सरम भूपतिम चक्रुर यवीयांसम भ्रमे सुतम. या कारणास्तव कुळातील सर्व ज्येष्ठांनी आणि मंत्र्यांनी उत्कलास बुद्धिहीन आणि वेडाच मानले. म्हणून त्यांनी भ्रमीचा पुत्र वत्सर याला राजसिंहासनावर बसवले आणि तो अखिल पृथ्वीचा राजा झाला. याच्यावरून काय लक्षात येते आपल्याला, तुम्ही जेव्हा भक्तिमय सेवेमध्ये प्रगत होणार, प्रभुपादांनी सांगितल्यासारखं करणार, भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी सगळं करणार, हे असं कर्मी लोकांशी बोलणं वगैरे सोडून देणार, पहिले तुमच्या घरातले तुम्हाला वेडे म्हणणार. लक्षात आलं का? पहिले तुमच्या घरातले तुमचे पाय ओढणार. या कारणास्तव कुळातील सर्व ज्येष्ठ व्यक्तींनी आणि मंत्र्यांनी उत्कलला बुद्धिहीन आणि वेडा मानले, त्याला बाजूला केलं आणि दुसऱ्याला सिंहासनावर बसवले. हे काय आता राज्य करू शकत नाही. तात्पर्य, ज्या काळी जरी एक सत्ताक राज्य पद्धती होती तरी ती हुकुमशाही मुळीच नव्हती, असे या घटनेवरून दिसून येते. राजगादीवर राजघराण्याचाच अधिकार होता व वरिष्ठ कुल प्रमुख आणि इतर मंत्री सत्तेमध्ये परिवर्तन घडवून योग्य व्यक्तीची निवड करू शकत असत. आधुनिक काळात ही जेथे एक सत्ताक राजपद्धती आहे तेथे कधी कधी मंत्रीगण आणि वरिष्ठ कुल सदस्य राजघराण्यातील एका व्यक्तीला दुसऱ्याच्या स्थानी प्राधान्य देऊन त्याची राजा म्हणून निवड करतात. आजकाल दुर्मिळ झालेलं आहे. परंतु हा विषय जो आहे, आता पुढच्या अध्यायापासून हा विषय खूप येणार आहे की राजा कोण असला पाहिजे, कसा असला पाहिजे. वेन राजाची कथा आहे पुढच्या अध्यायापासून हा स्कंद संपेपर्यंत. जो थोडंफार प्रभुपाद तिथे सांगतात, लोक ज्यांना लोकशाही आवडते ते एक नंबरचे मूर्ख लोक आहेत. लोकशाही ही बोगस सिस्टीम असते, पूर्णपणे बोगस सिस्टीम असते. लोकशाहीमध्ये चोर लुटेरे मतदान करणारे असतात आणि चोर लुटेरेच सत्ताधारी असतात. कुठल्या पण पक्षाचा असो, कितीही कुलीन असो, विद्वान असो, फेमस असो, सेम थिंग. एक सत्ताक राज्यच असलं पाहिजे. परंतु संपूर्ण जगामध्ये या पद्धतीला तिरस्कार केला जातो, कारण कलियुगामध्ये राजे जे झाले ते सगळे बोगस झाले, स्वार्थी, राज्याच्या सुख संपत्तीचा फायदा त्यांनी आपल्या वैयक्तिक सुखासाठी, आपल्या वैयक्तिक कुटुंबासाठी करून घेतला. तर लोकशाहीतले नेते पण तेच करतायत ऍक्च्युली. परंतु लोकशाहीतल्या नेत्यांचा आपण थांबवू शकत नाही. राजेशाहीमध्ये जर राजा असा वागला तर मंत्रिमंडळ आणि बाकीच्या राज्यातल्या ब्राह्मणांना
त्या राजाला मारायचा, बदलायचा अधिकार होता. ही राजेशाही होती. आणि अशा राजाला, जसं आपण ऑलरेडी बऱ्याचदा वाचलं आणि पुढे पण वाचणार आहोत इथून पुढच्या अध्यायांमध्ये, अशा राजाला लहानपणापासून ट्रेनिंग दिलं जायचं राज्य कसं करायचं. त्यामुळे राजेशाही चांगली असते, श्रेष्ठ असते. एनिवे, पुढे काय झालं? स्वर्वीथिर्वत्सर श्रेष्ठा भार्यासूत षडात्मजान पुष्पार्णम तिग्मकेतुम च ईशमूर्जम वसुम जयम. राजा वत्सरास एक सर्विथी नावाची अत्यंत प्रिय पत्नी होती. तिने पुष्पार्ण, तिग्मकेतू, ईश, ऊर्ज, वसु आणि जय नावाच्या 6 पुत्रांना जन्म दिला. हू इज भ्रमी? ध्रुव महाराजांची पत्नी, दुसरी पत्नी ध्रुव महाराजांचा वंशावळ आहे. वत्सराच्या पत्नीचा उल्लेख येथे इष्टा म्हणजे पूजनीय असा केलेला आहे. दुसऱ्या शब्दात ती सर्व सद्गुणांनी संपन्न होती. उदाहरणार्थ, तिची आपल्या पतीवर पूर्ण श्रद्धा होती, ती आज्ञाधारक होती आणि तिचे आपल्या पतीवर प्रेम होते. गृह कर्तव्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक ते सर्व चांगले गुण तिच्याकडे होते. जर पती पत्नी दोघेही सद्गुणी असतील आणि शांततापूर्ण सहजीवन जगत असतील तर उत्तम संतती जन्मास येते आणि अशा प्रकारे ते कुटुंब सुखी होऊन त्याची भरभराट होते. इष्टचा शब्दशः अर्थ असतो प्रिय किंवा आवडणारा. प्रभुपाद इथे सांगतात इष्टचा अर्थ आहे पूजनीय. आणि स्त्री तेव्हाच पूजनीय असते जेव्हा ती घरावर प्रेम करते. या आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये सगळं आपण ढवळाढवळ करून टाकलेलं आहे. गृह व्यवस्थेमध्ये, गृह कर्तव्यामध्ये ऑफकोर्स पती पण तेवढाच आज्ञाधारक आणि काय म्हणतात त्याला, घराच्या प्रती, पत्नीच्या प्रती, मुलांच्या प्रती कर्तव्याची जाणीव असणारा पाहिजे. एनिवे, आता इथून पुढचा जो अध्याय आहे तो असा पटापटा पुढे नेलेला आहे, कारण बऱ्याच पिढ्यानंतर मग अंगराजा येतो. त्याची कथा पुढच्या अध्यायात आहे. तर इथे ध्रुव महाराजांचा पुत्र उत्कल असा असल्यामुळे मग भ्रमीच्या पुत्र वत्सराला राजसिंहासनावर बसवले. मग तिच्या वत्सराची जी पत्नी होती तिच्यापासून 6 पुत्र जन्माला आले. हे नावं सगळीकडे खूप दिलेले आहेत भागवतामध्ये, लक्षात ठेवणे महा कठीण काम आहे. पुढे काय झालं? पुष्पार्णस्य, यातला जो एक पुत्र होता पुष्पार्ण, पुष्पार्णस्य प्रभा भार्या दोषाच द्वे बभूवतु. प्रभा आणि दोषा त्याची 2 पत्नी होत्या. प्रातर मध्य दिनम सायमिती ह्यासन प्रभासुता. पुष्पर्णाला प्रभा आणि दोषा नामक 2 भार्या पत्न्या होत्या. प्रभेला प्रातर, मध्यम दिनम आणि सायम नावाचे 3 पुत्र होते. सकाळ, संध्याकाळ, दुपार. प्रदोषो निशिथो व्युष्ट इति दोषा सुतास्त्रयः व्युष्ट सुतम पुष्करिण्याम सर्व तेज समादधे. दोषेच्या उदरी प्रभाला 3 पुत्र होते. दोषेला प्रदोष, निशित आणि व्युष्ट नामक 3 पुत्र झाले. व्युष्टाच्या पत्नीचे नाव पुष्करिणी असे होते
आणि तिने सर्व तेजा नावाच्या अतिशय शक्तिशाली पुत्रास जन्म दिला. सचक्षु सुतमाकुलत्याम पत्न्याम मनुमवापह मनोरसूत महिषी वीरजान नवला सुतान पुरुम कुत्स्नम त्रितम द्युम्नम सत्यवंतम मृतम व्रतम अग्निष्टोममतिरात्रम प्रद्युम्नम शिबिम उल्मुखम. सर्व तेजाची पत्नी आकुती हिने चाक्षुष नावाच्या मुलाला जन्म दिला आणि तो पुढे मन्वंतराच्या शेवटी 6वा मनु झाला. चाक्षुष मनु. चाक्षुष मनुची पत्नी नलवला हिने पुढील निष्पाप मुलांना जन्म दिला. निष्पापचा अर्थ असतो जे पाप रहित असतात. पुरु, कुत्स, त्रित, द्युम्न, सत्यवान, रित, व्रत, अग्निष्टोम, अतिरात्र, प्रद्युम्न, शिबी आणि उल्मुख. त्याच्यातली बरीचशी नावं आपल्या ओळखीची आहेत, बरीचशी ओळखीची नाहीत. बरीचशी ओळखीची असल्यासारखी वाटतात पण ती असू शकत नाहीत. परंतु या इतिहासामध्ये आपल्याला काही जास्त इंटरेस्ट घ्यायचा नाही. जसं की शिबी राजा जो होता त्याची कथा आपण बऱ्याचदा ऐकतो. पुरु राजा वगैरे. पुढे काय झालं, या 12 पुत्रांपैकी उल्मुखाने आपली पत्नी पुष्करिणी, हिच्या पण पत्नीचं नाव पुष्करिणी, हिच्यापासून 6 पुत्रांना जन्म दिला. ते सर्व अतिशय गुणवान पुत्र होते आणि त्यांची नावे अंग, सुमना, ख्याती, क्रतू, अंगिरा आणि गय अशी होती. आता या अंग राजाचे सुरू होतं पुढे. एक गोष्ट लक्षात घ्या, हे भागवतम क्रमाक्रमाने दिलेलं नाहीये, तरी पण इथे थोडा क्रम मेंटेन करायचा प्रयत्न करतायत मैत्रेय ऋषी. परंतु या क्रमामध्ये जसं इथे तुम्हाला आढळेल या सगळ्यामध्ये एक मन्वंतर निघून गेलं. एक मन्वंतर म्हणजे किती चतुर्युग असतात? 14 का 18 17 चतुर्युग गेली आणि मग नवीन मनु झाला. याच वंशावळातला, ध्रुव महाराजांच्याच वंशातला चाक्षुष जो होता तो मनु झाला आणि नवीन मन्वंतर, नवीन मनु म्हणजे नवीन मन्वंतर सुरू होतं. नवीन मन्वंतर म्हणजे सगळे बदलतात, इंद्र चंद्र देव सगळे बदलतात. असं करत करत शेवटी जो झाला त्याचं नाव, हे जे 6 होते, अंग, सुमना, ख्याती, कृतू, अंगिरा आणि गय, यातला जो अंग राजा होता त्याच्या मुलाची स्टोरी पुढे येणार आहे. पुढच्या श्लोकात म्हणतात, राजा अंगाची पत्नी सुनीता, सुनीता नाही सुनीता, सुनीता नाही सुनीता, हिने अतिशय दुष्ट अशा वेन नावाच्या मुलाला जन्म दिला. आणि वेनाच्या क्रूर स्वभावामुळे राजर्षी अंग अतिशय दुःखी झाले आणि त्यांनी घराचा आणि राज्याचा त्याग करून वनात प्रवेश केला. ऍक्च्युली अंग राजाची पण स्टोरी याच अध्यायात संपते. पुढच्या अध्यायापासून वेन राजाची स्टोरी सुरू होते. वेन हा अतिशय दुष्ट होता, जसं या श्लोकामध्ये सांगितलंय. वेन राजा अतिशय दुष्ट होता. अतिशय दुष्ट म्हणजे तुम्ही कल्पना करू शकणार नाही. पुढे आहे वर्णन त्याचं. एक नंबरचा चोर, लुटेरा, आजकालच्या राजांसारखा. त्याला राज्यातल्या ब्राह्मणांनी मिळून कसं काढलं, मारलं आणि त्याच्या ठिकाणी नवीन राजा सिंहासनावर बसवलाय याची स्टोरी आहे. आणि तो जो नवीन राजा असतो तो भगवान श्रीकृष्णांचा अवतार आहे, पृथू महाराज. मग त्यांनी आल्यानंतर प्रजेची बिघडलेली घडी कशी व्यवस्थित केली ह्याची स्टोरी आहे. आणि या सगळ्यामध्ये ऑफकोर्स मेन थीम असा असतो की भगवान श्रीकृष्णांचे भक्त असल्याशिवाय कोणी हे सगळं करू शकत नाही.
पुढचा एक श्लोक वाचूया आणि आपण थांबूया. पुढच्या श्लोकामध्ये सांगितले, हे विदुर, श्रेष्ठ ऋषी मुनी जेव्हा शाप देतात तेव्हा त्यांचे ते शब्द वज्रासमान अभेद्य आणि कठोर असतात. म्हणून क्रोधित होऊन त्यांनी राजा वेनाला शाप दिला, तेव्हा तो त्वरित मृत झाला. त्याच्या मृत्यूनंतर कोणीच राजा नसल्यामुळे सर्वत्र चोर आणि लुटारूंचा सुळसुळाट झाला. राज्यावर कोणाचे नियंत्रण राहिले नाही. सर्व नागरिकांना अतोनात त्रास सोसावा लागला. हे पाहून ऋषी मुनींनी वेन राजाच्या उजव्या हाताचा मंथन दंड म्हणून उपयोग करून मंथन केले आणि त्यांच्या मंथनाचा परिणाम म्हणून भगवान विष्णूंनी पृथ्वीराजाच्या रूपाने आपल्या आंशिक अवतार धारण केला. आंशिक अवतार म्हणजे शक्ती आवेश अवतार. पृथ्वी महाराज हे पृथ्वीवरील मूळ सम्राट होते. हे आहे डिटेलमध्ये पुढे, ते थोडक्यात सांगतायत. मग विदुरजी प्रश्न विचारतात, मला डिटेलमध्ये सांगा. त्याचं तात्पर्य वाचूया आणि आपण थांबूया. लोकसत्तेपेक्षा राजसत्ता अधिक चांगली असते, प्रभुपाद लिहितात. जसं मी मगाशी समजावून सांगत होतो, लोकसत्तेपेक्षा राजसत्ता अधिक चांगली असते. कारण जर राजसत्ता सामर्थ्यशाली नसेल तर राज्यातील नियमांचे अतिशय सुंदर रीतीने कारण जर राजसत्ता सामर्थ्यशाली असेल तर राज्यातील नियमांचे अतिशय सुंदर रीतीने पालन केले होते. अगदी 100 वर्षापूर्वी सुद्धा भारतातील काश्मीर राज्याचा राजा इतका शक्तिशाली होता की एखाद्या चोराला पकडून त्याच्या समोर आणले जात असे तेव्हा तो त्वरित त्याचे हात छाटून त्याला शासन करीत असे. अशा कठोर शिक्षेचा परिणाम म्हणून त्याच्या राज्यात चोरीच्या घटना जवळजवळ घडतच नसत. एखादा मनुष्य जरी आपली वस्तू मार्गावर विसरला तरी कोणी त्याला स्पर्श करीत नसे. आता इथे जे सत्तेवर आहेत तेच चोर आहेत, आणि मग ज्यांनी निवडून दिलंय चोरांनी त्यांना ते दंड कसं देणार, हो की नाही? हे लक्षात घ्या. हे तुम्हाला वाटत असेल की आपण वायफळ चर्चा करतो. आता तर प्रभूजी म्हणाले आपण वायफळ चर्चा केली नसली पाहिजे, परंतु भक्तांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. हे फालतूगिरीची चर्चा आणि ह्याच्यामुळेच आपल्या बऱ्याच भक्तांना बीजेपी आणि मोदींबद्दल खूप आकर्षण आहे. प्रभुपादांचं मत आहे लोकसत्तेमधला कोणीही असो तो बोगसच असतो, आणि हे उघड उघड दिसतंय आपल्याला, परंतु आपल्या डोळ्यावरती इंद्रिय तृप्तीचा मायेचं आवरण आलेलं आहे. हे वेन राजाची स्टोरी मध्ये मोदीजी आणि भाजप खूप वेळा येणार आहेत, त्यामुळे जरा धीरज ठेवा. बघा, हे चोर लुटेरे जे आहेत त्यांना पकडायची हिंमत होत नाही बीजेपी सरकारला, परंतु जो फुंगसुक वांगडूक आहे ना, काय नाव त्याचं, व्हेरी डिफिकल्ट टू प्रोनाउन्स, वांगणूक, वांगचुक, फुंगसुक वांगचुक, त्याला पकडून जेलमध्ये घातले. आणि काय केलं बिचाऱ्यांनी? सगळं जग त्यांना अवॉर्ड देतं आणि आपल्या सरकारने त्यांना पकडून जेलमध्ये ठेवले. हे चोरांचं राज्य असं असतं. याविषयी नियम असा होता की ती वस्तू नेण्याचा अधिकार केवळ तिच्या धन्यालाच आहे आणि कोणीही तिला स्पर्श देखील करू नये. आधुनिक तथाकथित लोकशाहीत मात्र जेथे चोरी होते तेथे पोलीस येतात आणि चोरीची नोंद करतात, पण सामान्यतः तो चोर कडीत सापडला जात नाही आणि त्याला कोणती शिक्षा सुद्धा दिली जात नाही. 60 वर्षापूर्वी लिहिले प्रभुपादांनी. अक्षम लोकसत्ताक शासन व्यवस्थेमुळे वर्तमान क्षणी संपूर्ण जगात चोर, लुटारू आणि फसव्यांचा सुळसुळाट झाला आहे. अक्षम लोकसत्ताक शासन व्यवस्थेमुळे. आणि या आजच्या लेक्चरच्या सुरुवातीला जो थीम मी घेतलेला, प्रभुपादांनी सांगितलेलं आपल्याला नको आहे. फालतूच्या इकडचं तिकडचं अपसिद्धांत आपल्याला पाहिजे आहे. याचा सुळसुळाट झाल्यामुळेच आपल्या भक्तांमध्ये हे राष्ट्रवाद आणि बीजेपी आणि हे सगळं वाढले. त्यामुळे आपण पण सगळे आंधळे झाले, अंध भक्तांसारखे. काय करतात काय कळत नाही.
याचा अर्थ असा नाही की काँग्रेस चांगलं होतं किंवा दुसरी कुठली पार्टी चांगली आहे वगैरे, परंतु जे चुकीचं आहे त्याला चुकीचं म्हटलं पाहिजे. आणि मुळात भक्ताला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट काय, हा प्रॉब्लेम आहे. राष्ट्रवादच चुकीचा असतो मुळात. भारतातल्या लोकांनाच आज जगण्याचा अधिकार आहे, बाकीच्यांना नाही, असं थोडीच असते. हे संपूर्ण पृथ्वी भारतवर्ष होती पहिले. याचे तुकडे तुकडे आपण केले. आता एका तुकड्याला आपण भारत म्हणून आपण राष्ट्रप्रेम जागृत करतोय आपलं. माझा भारत, माझी सत्ता, माझा बीजेपी. हे भक्तांचं काम नाही. भक्ताचं काम आहे जगातल्या कानाकोपऱ्यात सगळीकडे जाऊन हरिनाम संकीर्तनाचा प्रचार करणे. आणि म्हणून मग जेव्हा फालतूची कामं होतात, प्रभुपादांनी ज्याला एक्झॅक्टली विरोध केलेला आहे त्याच्या विरोधात जाऊन आपण बोलतो. प्रभुपादांच्या अनुयायी असून पण चंद्रायन किती चांगलं काम केलं. प्रभुपाद म्हणतात हे बोगस काम आहे, राक्षसाचं काम आहे, रावणाचं काम आहे. हे दाखवून दिल्यावर पण पटत नाही भक्तांना आजकाल, कारण इतक्या आपण मायेच्या आवरणाखाली, मायेच्या काय म्हणतात त्याला, चंगुल मध्ये अडकले. हिंदी शब्द आहे चंगुल. त्यामुळे कदाचित तुम्हाला आपली पुढची जी कथा आहे त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला असं वाटेल की आपण वायफळ चर्चा करतोय किंवा चुकीची चर्चा करतोय, परंतु वेन राजा आणि पृथू राजाची जी कथा आहे इथून पुढे येणारी, ती कथा आपल्यासाठी खूप 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 बोध देणारी आहे. ऍक्च्युली व्हेरी 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 इम्पॉर्टंट आहे. मला तर पूर्ण भागवतम मध्ये पृथू महाराजांची कथा आवडते. विशेष करून पृथू महाराजांचा आणि भूमिदेवी पृथ्वी यांच्यातलं जे संभाषण आहे ते एक्झॅक्टली आजच्या आपल्या परिस्थितीला एक्झॅक्टली दाखवणार आहे. तुम्हाला लक्षात येईल जेव्हा आपण वाचू ते. जेव्हा समाजामध्ये राजा आणि प्रजा सगळेच चोर लुटेरे होतात ना, तेव्हा भूमिदेवीची काय अवस्था होते. तर विदुरजी आता प्रश्न विचारतील की मला ही स्टोरी जर आता डिटेलमध्ये सांगा, मग आपण ती स्टोरी वाचूया. आज आपण इथेच थांबूया. सुरुवातीला जो मेसेज होता तो लक्षात ठेवा. नंतर ते उत्कल काय काय पुष्करणी आणि हे सगळी नावं विसरून जावा. लक्षात ठेवायची नाहीत. आपल्याला गाळलेल्या जागा भरा कुठे येणार नाही. आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, प्रभुपादांनी सांगितलंय जो भक्तीमध्ये नाहीये त्याच्याशी नाही बोलायचं. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. प्रश्न नाही आज, पण म्हणजे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवायचा. म्हणजे भाषांतर करायला सांगितलंय, तर त्याच्यामध्ये परत पूर्ण फक्त भगवद्गीताच नाही तर मग त्याच्याबरोबर भागवतम असेल, त्याच्यामध्ये त्यांनी दिलेले चैतन्यचरितामृतामधले असतील उदाहरणं किंवा ब्रह्मसंहितेमध्ये काही श्लोक असतील तर पेपर मध्ये येतात आणि त्या श्लोकांचे आणि त्याचे अर्थ सुद्धा त्यांनी सांगितलेले असतात त्यांच्या ते जेव्हा प्रवचन देतात त्याच्यामध्ये. त्यामुळं त्याच्यामुळं काय होतंय की म्हणजे आपण आतापर्यंत जे ऐकून घेतले, भगवद्गीता समजून घेतली किंवा पाच भागवतांचं, त्याच्यामध्ये त्या गोष्टी त्यांनी कशा सांगितल्या, त्यांनी कशा लिंक केल्या, हे खूप चांगल्या पद्धतीने सांगता येते आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याचं रिलेशन कसं लावून देत आहे प्रत्येक गोष्टीचं. इथं हा जो श्लोक लिहिलाय तर ह्याचं रिलेशन कशाची आहे हे जे त्याचे जे संदर्भ देत आहेत ना ते बाकीच्या याच्यावरनं, ते खूप सुंदर आहे आणि मला तुम्हाला त्याच्यासाठी धन्यवाद द्यायचे. तुम्ही मला तेच करायला सांगितलं.
येस. धन्यवाद त्याच्यासाठी प्रभूजी. हे मी आधी देखील बऱ्याचदा मी सांगितलेलं आहे की जोपर्यंत आपण सेवा करत नाही तोपर्यंत आपल्याला ज्ञान मिळत नाही. बऱ्याच लोकांना हे पटत नाही ऍक्च्युली. रोज लेक्चरला येऊन ज्ञान मिळत नसतं. सेवेतून जे ज्ञान मिळतं कायमचं टिकणारं असतं. त्यामुळे व्यक्तीने सेवा करायला तयार असलं पाहिजे. जितके जास्त सेवा करू तितके आपल्याला आपल्या ज्ञानामध्ये प्रगती होणार, आपल्या भक्तीमध्ये प्रगती होणार, आपल्या शुद्धतेमध्ये प्रगती होणार. हे प्रत्यक्ष उदाहरण आहे माताजींचं. थँक्यू माताजी. हरे कृष्ण. आणि माफ करा, आमच्याकडे जरा इंटरनेटचा प्रॉब्लेम असतो, प्लस भरपूर कामं वाढलेली आहेत, त्यामुळे हळूहळू माझ्याकडून जरा स्लो होत आहे सगळं. तरी आपण जरा फास्ट करायचा प्रयत्न करूया. मला कळतंय ते प्रभू, तुम्ही तुमच्या स्पीडनी करा. आम्हाला बाकी म्हणजे मी वेळ देऊ शकेन तेवढं जास्तीत जास्त करायचं करते. येस, थँक्यू. मला धन्यवाद म्हणायचे, तुम्ही धन्यवाद नका म्हणू प्रभूजी. मला तुम्हाला धन्यवाद द्यायचे, तुम्ही मला ते सांगितल्याबद्दल. हरे खूप कृष्ण. धन्यवाद प्रभू. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्णा. प्रभु दंड.